त्या ठिकाणी आहेत. महाराज अक्षय भैयाचं आज उपोषण स्थगित होतं. या स्थगितीमध्ये आपणही त्यांना जोस पाजला गेला, तर असा कुठला ठोस आपल्याला लिखित स्वरूपाचं या ठिकाणी उपोषण स्थगित करण्याचं लिखित दिलं गेलं? मागच्या अनेक वर्षापासून बोदेगावमध्ये जे काही भ्रष्टाचार चालू आणि गावाच्या विविध चुकीच्या कामाच्या विरोधामध्ये अक्षय भैया शिंदे यांनी उपोषण सुरू केलं. हे उपोषण एवढं कडक होतं, अक्षरशः तिसरा दिवस संपत आला, त्यांनी पाण्याचा घोटसुद्धा त्या ठिकाणी घेतला नाही. आमचा प्रयत्न हे राहिला की बाबा चुकीच्या कामाला इथं जी काही इथली राजकीय शक्ती जी पाठबळ देत आहे त्याच्याच आशीर्वादाने हे सगळ्या काही गोष्टी चालू आहेत. आज या ठिकाणी रविवार असून सुद्धा या ठिकाणी शिवसाहेबांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं आजचं उपोषण स्थगित करून 19 तारखेला त्यांची सुनावणी त्यांच्या दालनामध्ये ठेवलेली आहे. परळी तालुक्यामधला जर आपण बघितलं असेल, बोदेगावच नाही तर बहुतांश गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये असे 9 तरुण या ठिकाणी आपली पूर्ण ताकद आपली जीव धोक्यात घालून सुद्धा इथं काम करत आहेत. अशा तरुणांना कुठंतरी आपण योग्य सल्ला किंवा उभारी किंवा ऊर्जा देण्यासाठी आपलं काहीतरी जे कर्तव्य ते पार पडताना अक्षय शिंदेच्या पाठीमागे आम्ही सगळे सोबत आहोत. कुठल्याही लढाईसाठी आम्ही सगळे योग्य सल्ला त्यांना नक्कीच देऊ. इथं ही प्रस्थापित व्यवस्था प्रचंड माजलेली आहे आणि या माजलेल्या व्यवस्थेला सत्ता पैसा सर्व आहे यांच्याकडं आणि या व्यवस्थेला आम्हाला नक्कीच पायदळी तुडवावं लागेल. या भारत देशामध्ये आपण कोकण जनता पार्टीचं दीपक म्हणजे अभिजित दिपकेचं जर बघितलं असेल तर भारत देशामध्ये आता युवकांचं राज्य या ठिकाणी युवकांच्या हातात देश जात आहे असं कुठंतरी आम्हाला दिसत आहे. आणि आमच्या परळी तालुक्यातलाही हा अक्षय शिंदे युवकच आहे आणि ज्यानं गावच्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कोणाचीच हिंमत नव्हती गावात भर काढायची. मागच्या 7-8 महिन्यापासून कागदपत्री सगळा पाठपुरावा करून आज या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. या उभरत्या नेतृत्वाला एक ऊर्जा देण्याचे हे पुढं शुद्ध भावनेने आज आम्ही सगळे परळी तालुक्यातले त्यांच्या सोबत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून या त्यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिला. आणि पुढंही 19 तारखेला सुनावणी आहे, त्यामध्ये आम्ही बघू काय होतंय काय नाही होत. आणि तिथेही जर काही चुकीच्या गोष्टी जर झाल्या तर 20 तारखेपासून अक्षय भैया नक्की त्या अजून ताकदीनं पुढच्या उमेदीनं त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपली लढाई लढणार आहेत. आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे आम्ही सर्वजण पाठीशी राहू एवढं या ठिकाणी मी त्यांना सांगतो. आपण पाहताय उन्नती न्यूज अपडेट.